शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचा उत्तराधिकारी कोण? सुप्रिया सुळे की अजित पवार? ही चर्चा आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहत आलोय, करत आलोय. अगदी काल परवापर्यंतही अनेक नेते उघडपणे सांगत होते की दादा हेच साहेबांचे राजकीय उत्तराधिकारी असतील. मात्र आज 29 जानेवारीला ज्यावेळेला आपण हा व्हिडिओ बनवतोय त्यावेळेला आपल्यासमोर एक प्रश्न आवासून उभा आहे, तो म्हणजे अजितदादांचा उत्तराधिकारी कोण? हा प्रश्न राष्ट्रवादी पक्षासह संपूर्ण पवार कुटुंबासमोर उभा राहिला आहे. किंबहुना ही वेळ संपूर्ण महाराष्ट्रावर आली आहे असं म्हणणेही वावगे ठरणार नाही. अजितदादांची एक सवय होती, कदाचित ती तुम्हा सर्वांना माहिती असेल. जर शरद पवारांनी त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतले नाहीत तर अजितदादा अनेकदा नॉट रिचेबल व्हायचे. आज अजितदादांचे नॉट रिचेबल होणे राष्ट्रवादी, शरद पवार आणि सरकार यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला न परवडणारे ठरले आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आज अजितदादा अनंतात विलीन झाले, परंतु अशा त्यांच्या अचानक जाण्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधणे पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी, महायुती सरकार आणि त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी सुद्धा अत्यंत कठीण ठरणार आहे. तरीही काही प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे असते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दादांनंतर राष्ट्रवादी आणि सरकारचे नेतृत्व कोण करू शकते. तसं पाहायला गेलं तर ही वेळ दादांनंतर कोण ही बघण्याची नाही आहे, तर दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहण्याची आहे. पण तरीही दादांनंतर कोण हा प्रश्न पडला तर मात्र काही पर्याय समोर येतात. तसं बघायला गेलं तर दादांनंतर कोण हा प्रश्न कधीच कुणाला पडला नव्हता, कारण अजून दादांनाच त्यांच्या वाट्याला अपेक्षित असलेले संपूर्ण नेतृत्व आले नव्हते. म्हणजे त्यांना पूर्ण राष्ट्रवादी ताब्यात मिळाले नाही किंवा त्यांना अपेक्षित असणाऱ्या मुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचले नाहीत. मात्र जेवढं अजितदादांनी मिळवलं आहे तेवढं मिळवण्यासाठी अनेकांना अनेक जन्म प्रयत्न करावे लागतात, याची जाणीव सर्वांनाच आहे. म्हणून अजितदादांनंतर नेतृत्व कोण करू शकते याचे काही पर्याय आहेत का, तर त्याचे कोणते पर्याय असू शकतात आणि त्यांची चाचपणी कोणत्या मुद्द्यांवर केली जाऊ शकते, ह्यासाठी आजचा व्हिडिओ. अजितदादांनंतर सगळ्यात मोठा पर्याय पुढे येतो, तो म्हणजे सुनेत्रा पवार वहिनींचा. 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून त्या सक्रिय राजकारणात आल्या. लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. गेल्या 1 वर्षात त्यांनी राजकारणात म्हणावी अशी छाप जरी सोडली नसली तरी त्या अगदीच नवख्या नाहीत किंवा कोणाच्या हातचं भावलं बनून काम करतील असं देखील नाहीत. त्यांच्या मागे पवार कुटुंबासोबतही पद्मसिंह पाटलांच्या राजकीय घराण्याचा इतिहास असल्याने त्या महाराष्ट्रात एक मोठं नवनेतृत्व म्हणून समोर येऊ शकतात. सुनेत्रा पवारांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आणि जर त्यांनी ठरवले की आपल्याला अजितदादांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर महाराष्ट्रासाठी पहिल्या महिला मुख्यमंत्री देखील सुनेत्रा पवार ठरू शकतात. त्यानंतरचे दुसरे नाव आहे ते म्हणजे पार्थ किंवा जय पवार यांचं. या दोघांपैकी एकाला बारामती विधानसभा मतदारसंघातून संधी देऊन पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून निवडले जाऊ शकते. मात्र शरद पवारांच्या मागचा राजकीय इतिहास बघितला तर शरद पवार असा निर्णय घेतील असं वाटत नाही. कारण राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा सरकार असेल, इतक्या तरुण आणि राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या या दोघांपैकी कुणाला तरी संधी देऊन पक्षाची मोठ ढिल्ली करणं शरद पवारांना परवडणारं नाही. तिसरा पर्याय म्हणजे सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे केंद्रीय राजकारणातून राज्यात येण्याची शक्यता अगदीच कमी आहे. तरीही राजकारणात काहीही होऊ शकतं. दोन्ही राष्ट्रवादी जवळजवळ एकत्र येणार हे निश्चित मानले जात असल्याने त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. कारण सध्या बांधलेली राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांची मुळी शरद पवारांच्या आशीर्वादाशिवाय एकत्र ठेवणं सुनेत्रा पवार किंवा इतर राष्ट्रवादीतील नेत्यांना सहज शक्य नाही आणि याची जाणीव सगळ्यांनाच आहे. त्यामुळे जर शरद पवारांनी अशी एखादी खेळी केली तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल. मात्र तरीही शरद पवार असा निर्णय घेतील याची शक्यता फारच कमी आहे. पवार कुटुंबाबाहेर पाहायचं झाल्यास तर राष्ट्रवादीच्या पुनर्वसनासाठी सर्वात उपयुक्त ठरणारं नाव म्हणजे जयंत पाटील. दादांच्या कामाच्या धडाक्याला ते काही अंशी मॅच करू शकतात. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची धमक त्यांच्यात आहे. ते पक्षाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी आवश्यक ती मेहनत आणि त्यांच्याकडे लागणारा अनुभव दोन्ही गोष्टी आहेत.
म्हणून देखील शरद पवार त्यांच्या नावाचा विचार करू शकतात. त्याचबरोबर शरद पवारांच्या पडत्या काळात त्यांच्यासोबत राहिलेल्या अजून कोणत्या नेत्यांना संधी देऊ शकतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर ह्या नावांशिवाय देखील रोहित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारखे नेतेही अचानकपणे पुढे येऊ शकतात. काही नेते पडद्याआड राहून राष्ट्रवादी चालवण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र राष्ट्रवादी पक्षाची धुरा पवार कुटुंबाच्या बाहेर जाणार की पवार कुटुंब आपल्या हातात ठेवणार हे पूर्णपणे शरद पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. येणाऱ्या 2 दिवसात राष्ट्रवादी पक्षाकडून विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. त्याआधी शरद पवार काय निर्णय घेतात, कोणाच्या नावाला संमती देतात आणि कोणती नवी राजकीय समीकरणं उदयास येतात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी सुनेत्रा पवार यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा दिसत असली तरी येणारा काळच यावर उत्तर देईल. तरी तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादीचा पुढचा राज्यातील नंबर 1चा नेता कोण असेल आणि महाराष्ट्राचा नवा उपमुख्यमंत्री कोण असेल? या 2 गोष्टींची उत्तरं तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता आणि तुमचं मत आम्हाला सांगू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विषय आळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन विषयांचं विश्लेषण घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.